मराठा आंदोलनासंदर्भातली बातमी आहे। महाराष्ट्रामध्ये पेटलेला आंदोलनाचा वणवा आणि मनोज जरांगे त्यासोबतच मराठा बांधवांचा आक्रमक पवित्रा पाहता आता सरकारनं एकदिवसीय अधिवेशन घेऊन आरक्षणाचा प्रश्न निकाली लावण्याचा दावा केला जातोय। मात्र मनोज जरांगे अजूनही समाधानी झालेले नसून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। आजपासून गावोगावी सकाळी 10:30 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करा, दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय। आंदोलन करताना सावध रहा, व्हिडिओ शूटिंग करा असा सल्ला देखील जरांगेंनी दिलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंच्या आंदोलनावरती एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। जनतेला त्रास होईल असं आंदोलन कोणीही करू नये असं फडणवीस यांनी म्हटलंय। रवी मुंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट देतील। रवी, आजपासून जे आंदोलन सुरू होते काय नेमके निर्देश आहेत मनोज जरांगे यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांना? अमोल, मनोज जरांगे यांनी अगोदरच आवाहन केल्याप्रमाणे आजपासून 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। रास्ता रोको असणार आहे आज दिवसभर। काल 10:30ची वेळ त्यांनी 11ची केलेली आहे। कुठेतरी मुलांना संभाव्य ज्या परीक्षा आहेत किंवा आता सध्या ज्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत त्या संदर्भामध्ये कुठेतरी मुलांना अडचण होईल या अनुषंगाने त्यांनी 10:30ची वेळ ही 11ला केलेली आहे। आणि त्याचबरोबर आज संध्याकाळपासूनच ह्या रास्ता रोकोचं धरणे आंदोलनामध्ये रूपांतर करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। उद्या एक या संदर्भामध्ये बैठक ठेवलेली आहे। कदाचित अनेकांना हा निर्णय आवडेल नाही आवडेल या अनुषंगाने उद्या एक बैठक होणार आहे। त्यामुळे रास्ता रोकोचं पुढे धरणे आंदोलनामध्ये रूपांतर करण्यात यावं अशी मनोज जरांगे यांची इच्छा आहे। त्याप्रमाणे त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे। कुठेही गालबोट लागेल समाजाला अशा प्रकारचं कुठेही कृत्य होऊ नये, याशिवाय अडचणीत येणारी किंवा काही मुलं असतील त्यांना देखील सोडण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं होतं। खरं तर आपण बघितलं की न्यायालयाचे निर्देश असतील किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो का अशा प्रकारची विचारणा देखील आहे। त्याला देखील मनोज जरांगे यांनी आपण कुठल्याही प्रकारे सर्व आंदोलन हे शांततेत करत आहोत, त्यामुळे कुठेही आपण आवाहन केल्याप्रमाणे आंदोलकांनी कुठेही जाळपोळ किंवा इतर कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत अशा आता आपण जर बघितलं तर यापुढे आंदोलन अधिक व्यापक किंवा 7-8 टप्प्यात करण्याचं त्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे। त्यामुळे हळूहळू मनोज जरांगे हे पुन्हा आपल्या आंदोलनाची व्याप्ती वाढवताना पाहायला मिळत आहेत। सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठीचं दररोज निवेदन द्यायचं आहे। त्यामुळे धरणे असतील ग्रामपंचायतीच्या समोर किंवा मंदिरासमोर प्रत्येक ग्रामस्थांनी राज्यभरातल्या हे आंदोलन करायचं आहे आणि त्या अनुषंगाने सरकारी प्रतिनिधींना हे 10च्या आत निवेदन द्यायचं असल्याचं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। आणि सरकारी प्रतिनिधी जर आला नसेल तर त्याच वेळी रास्ता रोको करण्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण जर बघितलं अमोल की आता या पुढच्या काळामध्ये नेमकं यावरती कंट्रोल कसा होऊ शकतो किंवा कुठला सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये कुठली बातचीत निघून अजून काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का? निश्चितच सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये यापुढे काही तोडगा निघतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। परंतु आज सकाळी 10 वाजल्यापासून माफ करा 10:30 वाजल्यापासून हे आंदोलन होणार आहे। धन्यवाद रवी या संपूर्ण माहितीबद्दल। तर ही आंदोलनाची वेळ आता बदलण्यात आलेली आहे, 10:30 वरून ती आता 11 करण्यात आलेली आहे। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। असं वाटतं की आता आरक्षण देखील आपण दिलेलं आहे आणि त्यामुळे कोणीही जनतेला त्रास होईल असं आंदोलन करू नये। मात्र कोर्टाने काय म्हटलंय मी अजून बघितलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।